नमस्कार. मी आता आलेलो आहे किवळे या गावात, तालुका खेड, जिल्हा पुणे. या ठिकाणी आपल्यासोबत आता काय नाव? रोहिदास हरिभाऊ म्हशी. गाव कोणतं तुमचं? किवळे. काय करता तुम्ही? शेती. शेती. बरं, आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगता? या संदर्भात सांगायचं म्हणजे जरी चोर असेल ज्याच्याकडे पैसे आहे ना ते शेती येते निवडून. कोणी काही विकास केला याचं काही जगाला पडलं नाही, मंत्र्यांनाच पडलं नाही, तर खाल्ल्या पातळीवर काहीच नाही. म्हणजे जे विकास करतात त्यांना कोण निवडून देत नाही, फक्त पैसे पाहतात. हां. बाकीचं काही ज्ञान नाही. इथं वाटप चालू आहे सगळीकडे. तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं तर पैशाचं वाटप भरपूर आहे. मग 5 वर्ष मग हे इकडं फिरतच नाही. काही कारण नाही यांना. आता दसक्रिया सोडते नाही, कोणाची पाची असली तरी येतातच. फक्त यांची कामं झाली ना, जसं पहिले सरकारने सांगितलं शेतकऱ्यांचं 7-12 कोरं करतो आहे. दुसरी निवडणूक आली तरी यांचा विचार काही केला नाही. यांना फक्त काहीतरी गोळी टाकायची आणि यांच्या खुर्च्या राहिल्या पाहिजे. देश मेला तरी झाला पण खुर्ची नाही गेली पाहिजे. हे वरून खालपर्यंत तेच कुठल्या पक्षाचं असो. मग हे अशा लोकांना का निवडून देत आहे जनता? अहो पैसा आहे काय निम्मी, तर ते पैशाच्या मागं यांचं स्वाभिमान आहे. तो फार मुंडकं गेलं तरी रुपया घेतला तरी तो जिथं मत द्यायचं तिथंच देणार, तो फुटत नाही. स्वाभिमान विकून हे मतदान. हो. मग तो हिसाब मी केला. 2000 रुपये शिटा मग आता चालू आहे. तर 5 वर्षाचे दिवस किती होतात आणि तुम्हाला रोज काय बसतो. मग तुम्ही 1-1.5 रुपयासाठी तुम्ही गाण ठेवता ना. ते असे विचार करणारे थोडी लोक आहे. आणि जी शनी लोक आहे यांना कुठल्या मोठ्या उद्योग नाही पाठवत. जी कमी डोक्याची लोक आहे तीच गाव चालू लागलेली आहे. आता शने माणसांना किंमत नाही आणि शने माणसाचं राजकारण नाहीच राहिलं. न्यायदेवतेपासून जर तुमचं सगळं वशिलेच बाजू चालू आहे. पक्ष कोणाचा कोण याला 3-3 वर्ष निकाल द्यायचा येत नाही. सामान्य लोकांना कळलेलं आहे शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची. आपल्याला तिथपर्यंत माझ्यासारख्याला जायचं नाही, पण मला समजते माझ्या देशात काय चाललं. भ्रष्टाचाराशिवाय विकासाचं काहीच कारण नाही. आता हे त्यावेळेस लाख रुपये येतील, त्यावेळेस 10,000चं काम करायचं याला विकास म्हणते नाही. 90 रुपये त्यांच्या खिशातच आहे. मग आता हे या गावामध्ये रस्ते, पाणी कसं आहे? गावची विकास कसा आहे गावचा? गावचा विकास म्हणजे तुम्हाला हेच सांगितलं ना, लाखोनी पैसे आले तर काही हजारच घालवले. आता हे डांबरीकरण चालले. 2 बटावर थर देते तिथं पुढं गेल्यावर तुम्हाला दिसेल ते काय असं उकारलं आहे का काय केले. वर्षातून 2-2 वेळा रोडची कामं होते तरी तुमचे रोड टिकत नाही. म्हणजे तुम्ही करताय काय नक्की? आणि कोट्यांचा हिसाब सांगतात का एवढे निधी झाला तेवढा निधी झाला. खरे पैसे ॲक्च्युली जातात किती? ही साखळे खाल्ल्यापासून राजकारण्यांपर्यंत. त्यामुळं देशाचा विकास होणं खूप अवघड आहे इथून पुढे. गावची लोकसंख्या किती आहे? आता अंदाजे 3-1 हजार असेल, म्हणजे निश्चित नाही मला सांगता येणार. सरपंच कोण आहे गावचा? गावचे सरपंच 12 महिन्याने बदलतो. हां, 12 महिन्यात. 12 महिन्यात वाटून घ्यायचा हिस्सा. हां हां. बाकीचं काय असं आहे फिक्स सरपंच नाही का त्यांनी 5 वर्ष काढल्यात आता इथून पुढं. म्हणजे हिस्सा वाटून घ्या आणि हो. सरपंच बदला. रोजगार आम्ही काम कमी निम्म्यात तुम्ही निम्म्यात, आम्ही हेच चाललेलं आहे ठेका. हे बघा, नागरिकांच्या अशी प्रतिक्रिया आहे. हा महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला आहे? अहो सामान्याला हा कळते, देश मोठ्याला कुठल्या कळत नाही का? देशाला चालला आहे? हा आपण पाहू देश शकता. विकास काढलेला आहे तुम्हाला अशा सांगतो. लोकांनी प्रतिक्रिया देत असताना जनतासुद्धा स्वाभिमान सोडून लाचार व्हायला लागले. जे पैसे देतात अहो, त्यांचे चोर पैसे असू दे, तो घेऊन निवडून झाला मतं पाहिजे. फक्त पैशाची उधळण देण्याचं पाहिजे. काम हे बरं हे करत पैसे कुठून येते? त्यांनी कष्टाचे देतात का? हे म्हणले पैसे जर तुम्ही एक मताला 2-2 हजार रुपये देत आहे, मग तुम्ही आता ह्या 18 गाव आहे इथं, ह्या 18 गावात पैसे किती कोटीने वाटले हो? आता हे पाईट पंचायतचे किती गाव आहेत टोटल? 18 गावात. बघा, एका पंचायत समितीचा 18 गावं आहेत. मग 18 गावामध्ये जो पैसे देईल तो निवडून येतो, असे जनतेची हो. या ठिकाणी प्रतिक्रिया आहे. पैशावर चाललेलं आहे आणि हे पैशाला बंधन का वरून येत नाही? हे बाकीच्यांचं चाललं आहे आणि हे आज चाललं आहे का? अहो डोळं दाखवून चाललेलं आहे. मांजर डोळं दाखवून दूध प्यायचं, पण मालकाला माहिती आहे आपलं मांजर हे सोडून देते. पण काही वेळेस त्याला चेहराच दूध ठुत नाही, त्यावेळेस मांजरच मारलं जाते. अहो मग हे जनता पैसे घेते. मग हे पुढारी सवय लावतात, जनता पैसे घेते. मग हे सवय कसं मोडणार?
आता तुम्ही उमेदवार आहे, तुम्ही माझे 10 लाख रुपये दिले, तुम्ही वाटा. हां आता वाटा म्हणले मी मोजके 2-3 खडे धरणार, त्यांना थोडे थोडे द्यायचे, बाकीचे माझ्याच घरात ठेवायचे. तुम्ही याची शहाणे करतात का? खाल्ल्या तळापर्यंत तुमचे 2 रुपये जातात का? बरं, आता कुठल्या पक्षाची हवा आहे? हवा आता शिवसेना जिकडे जबरदस्त दिसते. शिवसेना कोणती शिवसेना? हे स्मशान अच्छा ते 100% सिटी येणार. मी इथून सांगतो तुम्हाला, पर 18 गावचा हिसाब. मी ग्रामपंचायतीला काम केलेला माणूस आहे जुना. अच्छा म्हणजे अंदाज मला आहे का बा, मी नुसतं शेतीमध्ये करतो, मी 24 तास बसूनच असतो गावात इकडं तिकडं. बरं, तुम्हाला तरुण तडफदार नेतृत्व पाहिजे का जे आता गेल्या वेळेस जे उमेदवार होता त्यालाच मतदान लोक देतात? तो कुठल्या धर्माचा जो काय असावं, पण धर्मवीर संभाजी अशी नीती पाहिजे. तो झुकला नाही पाहिजे, तो नेता पाहिजे मला. अहो तुम्ही 50 कोटी दिले, तुम्ही लगेच खुर्ची बदलून दुसरीकडे जाता. विकत घेतली गेली मंडळी ही. सामान्याला कळते, ज्याला अक्षर नाही शिकलं हे चाललंय कुठं. पण आम्हाला बुद्धी खूप देवाने दिली, पण पैसा नाही दिला. तुमचं वैयक्तिक मत काय आता? तुमचं वैयक्तिक मत काय? माझं वैयक्तिक मत आहे ना, तो कुठल्या पक्षाचा असो, हां पण कार्यकर्ता हा स्वाभिमानी असावा, लाचार नसावा. अच्छा ओके. आता पद जाईन म्हणून लगेच तुम्ही पक्ष बदलता, तुमच्या मागे जनता हिंडंकावर. तुम्ही जर भिकारीच झाले, पण आम्हाला नका ना करू. बरं, आता इथं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी ह्याच्याबद्दल तुम्हाला कोण येईल असं वाटतं? शिवसेना आली, मग मी निकाल इथं सांगून टाकायचो, तुम्ही जरी हिंडले तुम्हाला असं परखड मुलाखतीवाला भेटणार नाही. मी काय लाचार नाही, कोणाचे 2 रुपये नाही घेतले, त्यामुळे मी खरखड बोलतो. येस असे लोक या ठिकाणी हो, आहेत, लागले. आपण पाहू शकताय. जे पैसे घेत नाहीत तरी सुद्धा मतदान स्वाभिमानानं हो, करतात. स्वाभिमानाने ते सीट लोकं पडले आहेत. तरी पक्ष नाही बदलणार, जात नाही सोडणार. ओके धन्यवाद.